नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग्स. ॲक्च्युली कालच एकादशी होती, तर मी कालच म्हणजे अपलोड करणार होते शॉर्टचे 2 पार्ट. पण काल नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे ते करता आले नाही. सो मी आज करत आहे. हे 2 पार्टमध्ये येणार आहे. हा आहे फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट लवकरच येईल. तसं म्हटलं, सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून आम्ही चहा वगैरे पिलो. चहा पिऊन मग देवाची पूजा केली. देवाची पूजा करून मग गडावर जायची तयारी केली. सगळे पानं फुलं सगळे घेतले आम्ही आणि अगरबत्ती वाती सगळ्या घेऊन निघालो. गडाव म्हणजे कुठे तर माझ्या मामाच्या गावापासून 2 किलोमीटरवर आहे नगद नारायणगड. म्हणजेच त्याला आपण सगळेजण धाकटी पंढरी या नावाने ओळखतो. तर मग सगळं घेऊन आम्ही सगळेजण निघालो. म्हणजे माझे मामाचे मुलं, मम्मीचे काकू वगैरे सगळे, माझी आजी वगैरे सगळे निघालो गडावर. तर गड हा जो आहे तो चढावर आहे. असे डोंगरातून वर जावं लागतो. सो मग थांबत आम्ही आजी त्यांच्यासाठी फायनली आम्ही तिथे पोहोचलो. हे बघ, इथे पण पानं फुलं विकतात म्हणजे, आणि पेढे पण इथे पण सुरुवातीला विकतात. पण आम्ही घरूनच आणलं होतं, त्यामुळे आम्ही घेतलं नाही. सरळ आम्ही दर्शनाला निघालो. सगळ्यात आधी एंट्री केल्यानंतर इथं आम्ही चप्पल सोडल्या आणि फास्ट गेलो, कारण की खूप पाय पोळत होते. सो पाय पोळत असल्यामुळे आम्ही फास्ट गेलो सगळेजण आणि मग दर्शनाला सुरुवात केली. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा गड आहे. हा पाऊस तुम्ही नक्की इथे एकदा म्हणजे दर्शनाला या. सगळ्यांचं दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही महादेव बाबांचं दर्शन घेतलं, गणपती बाप्पाचं वगैरे दर्शन घेऊन आम्ही आतमध्ये निघालो. आता तुम्हाला दिसेलच की हे जे असं लावलेलं आहे ते ज्यावेळेस मोठी एकादशी असते त्यावेळेस लोकांची गैरसोय होई नाही दर्शनाची, म्हणून तिथे तसं व्यवस्था केलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असे रांगेत उभं राहायला गडावर अशी व्यवस्था केलेली आहे. नंतर मग आता तुम्हाला एक कार दिसेल, त्या कारच्या तिथं ही जे आहे ते गडावरच्या बाबांचा तिथं वाडा आहे, राहण्याचं ठिकाण आहे ते. असं मग आम्ही आतमध्ये गेलो. सगळ्यात आधी आम्ही विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतलं. विठ्ठल रुक्माईला आमच्या घरी आंबे असल्यामुळे आम्ही गडावर आम्ही नेहमीच दरवर्षी आंबे वाहून येतो. सगळं आधी आंबे वाहिले, फुलं वाहिले, सगळं हळद कुंकू लावून आम्ही दर्शन घेतलं आणि मग निघालो महाराजांचं दर्शन घ्यायला. नंतर नगद नारायण महाराजांचं आम्ही दर्शन घेतलं. आणि हे बघा, हे जे दिसत आहे ते 12 वर्षातून एकदा तिथून पिंड येते असं इथं